नवोदय मित्रांनो, जय भीम. आपण आज तिसरा वर्ग चालू करतो आहे. व्याकरणाचा भाग तिसरा घेतलेला आहे. मागच्या दोन भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण वर्ण म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, स्वर म्हणजे काय किती आहेत आणि व्यंजन किती आहेत, निगहित किती आहेत हे आपण पाहिलेलं आहे पहिल्या भागामध्ये. वर्णांची संख्या आपल्याकडे 40 आहे. जे आपण बोलतो जो ध्वनी निघतो त्याला वर्ण म्हणतात आणि त्यांची 8 स्वरमध्ये सारा त्याला म्हणतात पालीमध्ये. तर ते 8 आहेत आणि 32 व्यंजन आहेत आणि एक निगहित आहे जो अनुस्वर असतो तो. म्हणजे बुद्धं, धम्मं, संघं हे शब्द जे आपण डेली लाईफमध्ये वापरतो तिथे मचा उच्चार करायचा नाही आहे, तिथे अंगचा उच्चार व्हायला पाहिजे. काही जण म्हणतात की बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, तर तो नाही आहे. तर तो आहे निगहित. त्याचा उच्चार अंग निसळायचे. बुद्धं, धम्मं, संघं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अशा प्रकारचं उच्चार आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं होतं विभक्ती म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय, त्याच्यामध्ये पुरुष किती येतात तेही पाहिले होते. 3 पुरुष येतात. काळ किती आहे तर 3 काळ आहेत. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे. आणि आपण काय पाहिलं होतं, प्रत्यय पाहिले होते आणि विभक्तीची व्याख्या पाहिली होती. जर जे काय आहे म्हणजे विभक्ती का म्हणतात, वर्ण म्हणजे एखादा शब्द समजण्यास योग्य होण्यासाठी आपल्याला प्रत्ययांची गरज असते आणि त्यानुसार आपण ते करतो. पालीमध्ये एकूण 7 विभक्ती पाहिले होते आणि आलं पण पाहिलं होतं, म्हणजे आपण माहिती घेतली होती थोडंफार. प्रत्यय पाहिले ते पुरुष 3 आहेत. उत्तम, मध्यम, पठम. उत्तम म्हणजे मी, पठम म्हणजे तृतीय व्यक्ती आणि मध्यम म्हणजे दुसरा व्यक्ती. हे आपण पाहिलं. परत काळाची प्रत्यय पाहिली होती. वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. मी, म, सी, थ, ती, अंती वर्तमान आहे. परत ई, इंसू हे आपण सगळं पाहिलं होतं. ई, इम्ह, ई, इथ, ई, इंसू, उ हे आपण भूतकाळाची पाहिली होती. आणि ई, इस्ससी, इस्समी असं जे होते जी तेही आपण पाहिले होते. तर आज आपण पठमा विभक्ती पठमा विभक्तीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. जमल्यास कर्म पण घेण्याची जो द्वितीय विभक्ती आहे तीही घेतल्याचा प्रयत्न करू. पण जमलिंग न होण्यासाठी फक्त आज आपण हे व्हिडिओ आपण शॉर्ट करतो आहे, कारण विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावे म्हणून. सगळंच एकत्र केलं जमलिंग होणार आहे. पण मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर आज व्हिडिओमध्ये फक्त आपण पठमा विभक्ती घेऊ. काही शब्द घेणार आहोत आणि काही क्रियापद घेणार आहोत. तर नियम लक्षात घ्या. काही नियम आहेत, काही महत्त्वाचे नियम अंडरलाईन करणं, नोट डाऊन करून घ्या. की कर्ता जर एक वचनात असेल तर क्रियापद ही एक वचनात असते. कर्ता अनेक वचनामध्ये असेल तर क्रियापद ही अनेक वचनामध्ये असणार. कारण वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्म मागे पुढे होऊ शकतं, पण कर्ता क्रिया एक वचनात आहे तर क्रियापद एक वचनामध्ये. कर्ता अनेक वचन तर क्रियापद अनेक वचनामध्ये. हे कॉम्बिनेशन आहे, हे लक्षात ठेवायचा हा पहिला नियम आहे. दुसरा नियम असा आहे, म्हणजे नियम नाही म्हणता येणार, पण आपण मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट करतो किंवा मराठीमध्ये आपण जेव्हा बोलतो एकमेकांना, तिथे आदर देण्यायुक्त शब्द असतात. आपण आदर युक्त होतो. सपोज तुम्हाला असं उदाहरण भेटेल, आता आपण बघणार आहोत, बुद्धो भासती असं जर शब्द असेल तर आपण काय म्हणतो, त्याचं ट्रान्सलेशन काय होणार आहे तर बुद्ध बोलतो. हे नॉर्मल ट्रान्सलेशन आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण बुद्धांना एक वचनी नाही बोलत आहोत, आपण त्यांना आदर देतो आणि मग आपण काय त्याला ट्रान्सलेट करतो, बुद्ध बोलतात. ते अनेक वचनामध्ये गेलं पण तर ते अनेक वचनामध्ये गेलं असलं तरीही आपल्याला तो आदर द्यायचा आहे आणि तो अनेक वचन होणार नाही आहे. ग्रामरचे काय नियम आहेत ते वेगळे आहेत, ते त्याला काय आपण छेडछाड करत नाही आहोत. पण बुद्ध बोलतो ह्या जागी आपण बुद्ध बोलतात हे नेहमी लक्षात ठेवा. सो बुद्धांना आदरायुक्त शब्द आपल्याला ट्रान्सलेशन करताना वापरायचे आहे. सॉरी टू से, पण मी मधल्या काळामध्ये आपल्या जे बुद्ध धम्म आहे हा जो ग्रंथ आहे त्याला मी मधल्या काळामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा मी ते म्हणतो की
त्याला एक प्रकारे म्हणजे वर्षावास काळामध्ये त्याचं वाचन सगळीकडे होतं. तर मी नेहमी म्हणतो की पोथीपठण, त्याला मी पोथीपठण असं म्हणतो कधी-कधी. सॉरी माझं शब्द चुकीचा असेल, पण का मी म्हणतो ते लक्षात घ्या. कारण जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो, हे पुस्तक बेसिकली इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये सगळ्यांनाच ते आपण त्याच्यामध्ये आदरयुक्त शब्द नाही आहे. इंग्लिशमध्ये आपण अंकलला पण यूज वापरतो, मम्मीला पण यूज मारतो, डॅडीला पण यूज म्हणतो, सगळ्यांना यूज म्हणतो, यू म्हणतो. पण जेव्हा ट्रान्सलेट करतो आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो, तेव्हा ते शब्द जसे तसे न घेता आपण त्याला थोडंफार मॉडिफाईड करतो. उदाहरणार्थ याच्यामध्येच आपण शब्द बघत असतो की बुद्ध बोलतो, बुद्ध हा इथे चालतो आहे, बुद्ध असा बोलला, अशा प्रकारचं ट्रान्सलेशन मराठीत झालेलं आहे. आणि आपणही जेव्हा ते वाचताना तसंच सलग वाचून जातो आणि तिथे ते वाचलं नाही पाहिजे, ह्या मताचा मी आहे. त्यामुळे माझं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही पुस्तक जेव्हा वाचताना ते पोथीपठणानुसार वाचू नका, म्हणजे सलग वाचू नका. त्यामागचा भावार्थ समजून घ्या, शब्द समजून घ्या आणि जिथे जिथे तुम्हाला बुद्धांबद्दल रिस्पेक्टिव्ह शब्द वापरायचे तर रिस्पेक्टिव्ह शब्दच वापरले पाहिजेत. सलग वाचल्यामुळे काय गोंधळ होतो की आपण एक प्रकारे बुद्धांचाही अपमान करतो. हे ना बाबासाहेबांना अपेक्षित होतं, ना आपल्याला पण अपेक्षित आहे, पण आपण एक प्रकारे तो अपमान करतो. म्हणून मी हा शब्द वापरतो, पोथीपठण बंद करा. तो पुस्तक जर तो ग्रंथ वाचायचा, तो अभ्यासनीय ग्रंथ आहे, त्याला रिस्पेक्टिव्ह मॅनरनेच तुम्हाला वाचलं पाहिजे. तर हे बेसिकली 2 नियम आहेत, हे जाणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या कधी हातामध्ये हे पुस्तक येईल, द बुद्ध अँड धम्म, इंग्लिशमध्ये ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, तिथे आपल्याला काय ट्रान्सलेशन करत नाही. पण मराठीमध्ये तुमच्या हातामध्ये ट्रान्सलेशन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आदरयुक्त शब्दच वापरले पाहिजे. ही एक फक्त छोटीशी माझ्याकडून रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना. आणि ह्या पुस्तकाचा, ह्या ग्रंथाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी एका व्हिडिओमध्ये हे पुस्तक कुठून संदर्भ घेतले त्याचा एक स्पेसिफिकली एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते आपण पाहू शकता. बाबासाहेबांनी किती मेहनत करून हा ग्रंथ निर्माण केला हे त्या माझ्या व्हिडिओवर तुम्हाला समजून येईल. सो आज आपण पठमा विभक्ती बघणार आहोत. पठमा विभक्ती बघताना आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी वही पेन हातात घेऊन आपल्याला जे स्क्रीनवर दिसणार आहे ते नोट डाऊन करायचं आहे. हां, तर पठमा विभक्ती कशाला म्हणतात की पठमा विभक्ती इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॉमिनेटिव्ह केस म्हणतात. पठमार्थमत्ते पालीमध्ये शब्द आहे. पठमामत्ते म्हणजे शब्दांचा अर्थ प्रकट करण्यासाठी पठमा होते, तसेच कर्त्याची पठमा विभक्ती होते. काय सांगितलेलं आहे? शब्दाचा अर्थ प्रकट करण्यासाठी पठमा होते, तसेच कर्त्याची पठमा विभक्ती होते. उदाहरणार्थ, नरो गच्छति, मनुष्य जातो. दारको पठती, मुलगा वाचतो. बुद्धो विहरती, बुद्ध विहार करतात. वरील वाक्यामध्ये म्हणजे हे आता मी जे वाक्य बोलले, तो नरो, दारको, बुद्धो हे शब्द कर्ता असल्यामुळे त्याची पठमा विभक्ती होते. तर आपण गेल्या लेसनमध्ये पण पाहिलं होतं की वचन 2 आहेत, एकवचन आणि बहुवचन किंवा अनेक वचन, हे 2 वचनामध्येच हे ट्रान्सलेशन आपल्याला करायचं असतं. अजून त्याच्यामध्ये काय सांगितलं की नामाच्या शेवटी ओ हा प्रत्यय लावून नामाची प्रथमा विभक्ती एकवचन होते आणि नामाच्या शेवटी आ प्रत्यय लावून नामाची प्रथमा विभक्ती अनेक वचन होते. अशा प्रकारे वाक्यात प्रथमा विभक्तीचा कर्ता म्हणून प्रयोग होतो. त्याला कारकही म्हणतात. तर ही बेसिक छोटीशी त्याचं व्याख्या आहे, ते आपण नोट डाऊन करायचं आहे. उदाहरण बघू आपण. नर अधिक ओ म्हणजे मूळ शब्द आहे, मूळ जातो काय नर अधिक ओ लावला तर तो जो शब्द होतो नरो. नर अधिक आ, नरला आ जोडला तर नरा होतो. मातुल अधिक ओ केला तर मातुलो होतो आणि मातुल अधिक आ केलं तर मातुला होतो. म्हणजे नर अधिक ओ नरो एक वचन, नर अधिक आ अनेक वचन. मातुल अधिक ओ मातुलो, मातुल अधिक आ म्हणजे त्यांच्यामध्ये ओ आणि आ हा मिक्स झाला शेवटच्या शब्दामध्ये, तर त्याचं होतं मातुला. तसंच कस्सक, त्याला ओ प्रत्यय जोडला तर कस्सको आणि कस्सक अधिक आ म्हणजे आ प्रत्यय जोडला तर होतो कस्सका.
आता नरो म्हणजे काय, मातुल्लो म्हणजे काय, कस्सक म्हणजे काय, हे आपल्याला अजून माहीत नाही आहे, माहिती पण नाही आहे आपल्याला. तर प्रथमतः सगळ्यांनी नोट करायचं. आता स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल की आपला सगळ्यांचा, तुमचा काय माझा काय, सुरुवातीला माझा पण तोच प्रॉब्लेम होता, आताही तोच आहे, असं काही नाही आहे. आपल्याकडे शब्दसामग्री कमी असल्यामुळे, पालीची शब्दसामग्री कमी असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली त्या शब्दांचा अर्थ काय आहे हे माहीत नसतं. तसंच क्रियापदांचे जे काय शब्द आहेत त्यांचा अर्थ माहीत नसल्यामुळे खूप वेळा आपल्याला ट्रान्सलेशन करताना त्रास होतो, जमत नाही आपल्याला ट्रान्सलेशन. तर स्क्रीनवरती मी तुम्हाला काही शब्द देणार आहे, ते शब्द तुम्ही बघायचे आहेत. हे सगळे शब्द आहे आपले अकारांत पुल्लिंगी नावे आपण होणार आहोत. अकारांत म्हणजे अने ज्यांचा अंत होतो, नर, नर, र हा शेवटचा शब्द आहे. हा र अर्धा अधिक त्याच्यामध्ये अ हा स्वर, रला हा र व्यंजन असल्यामुळे त्याच्यामध्ये अ हा मिक्स झाल्यानंतर तो र झाला आहे पूर्ण. त्याचं उच्चारण शेवटी अ होतो आहे, र, नर, अ हा उच्चार होत असल्यामुळे तो नर झालेला आहे. तर ह्याला म्हणतात अकारांत पुल्लिंगी नावे. अशाच प्रकारे अकारांत आहे, इकारांत आहे, उकारांत, असे स्वरांच्या एंडिंगनी ज्यांचं साऊंड आपल्याला ऐकायला येतो त्या स्वरांच्या एंडिंगनुसार पुल्लिंगी नाव आहे, स्त्रीलिंगी नाव आहे, नपुंसकलिंगी नाव आहे, ते पुढे येणार आहे आपल्याला, ते नंतर बघायचं आपल्याला. पण हे बेसिक लक्षात ठेवा की स्वरांचं एंडिंगनी होत आपल्याला शब्द आपला पाहिजे. तर आपण स्क्रीनवरती बघताय अकारांत पुल्लिंगी नावे. त्याच्यामध्ये पहिलं आहे बुद्ध, तथागत किंवा सुगत, यांना आपण बुद्धच म्हणतो. मनुष्य, आता लक्षात ठेवा की मनुष्य असं म्हणतो आपण, पालीमध्ये पूर्ण शब्द बोलायचं आहे. मनुष्य म्हणजे मनुष्य किंवा मानव हे आपण मराठीमध्ये बोलतो, पण पालीमध्ये जेव्हाही आपण कुठल्याही शब्दांचा उच्चार करत असतो तर तो पूर्ण शब्द वापरायचा, वाक्य तोडायचं नाही आहे. तर मनुष्य किंवा मानव, नर किंवा पुरुष म्हणजे नर, पुरुष आणि माणूस, कस्सक म्हणजे कृषक किंवा शेतकरी, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाचे काही शब्द तसे झालेले आहेत, पुत्त म्हणजे पुत्र, मातुल म्हणजे मामा, वाणिज म्हणजे वाणी किंवा व्यापारी, भूपाल म्हणजे राजा, आणि सहाय्यक, मित्र म्हणजे मित्र किंवा सहाय्य. हे आहे अकारांत पुल्लिंगी नावे. तर ही नावे ह्या नावांच्या आधारे आपल्याला पहिली विभक्ती जी आहे, जी प्रथमा विभक्ती आहे, तिला आज आपल्याला शब्द प्रश्न असा येईल की प्रथमा विभक्ती चालवा किंवा बुद्धरूप चालवा किंवा बुद्ध ही अकारांत शब्द चालवा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होतो. मग आपल्याला तो पूर्ण चार्ट बनावा लागतो. आपण चार्ट शेवटला पण पाहणार आहोत, की मधल्या आधीमध्ये जर दाखवायला भेटलं तर तो चार्टही दाखवणार आहे मी. त्याचा तक्ता कसा असतो तोही दाखवेल. जमल्यास ह्याच व्हिडिओमध्ये एंडिंगला दाखवेल की कशाप्रकारे आपल्याला पुढच्या 7 विभक्ती अधिक आपल्याला करायची आहे. तर ही झाले अकारांत पुल्लिंगी नावे. आता क्रियापद आहेत, आपल्याला क्रियापद शेवटला जो शब्द येणार आहे ते बघायचं आपल्याला. तर क्रियापद इथे तुम्हाला दिले वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन दिलेलं आहे, म्हणजे प्रथमा विभक्तीचं प्रथमाचे सांगायला, तृतीय पुरुष म्हणजे प्रथमा. तर काय झालेलं आहे, भासती म्हणजे बोलतो, पचती म्हणजे शिजवतो, कसती म्हणजे कसतो किंवा नांगरतो, भुंयती म्हणजे खातो किंवा जेवतो, सयती म्हणजे झोपतो, पස්සती म्हणजे पाहतो किंवा बघतो, छिंदती कापतो किंवा तोडतो, गच्छती म्हणजे जातो. हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं, गच्छ हा शब्द वापरला पाहिला होता. आगच्छती म्हणजे येतो, धावती म्हणजे धावतो किंवा पळतो. तर हे असे काही शब्द आहेत जे आपल्याला नाम भेटलेले आहेत आणि क्रियापदही भेटले. तर ह्यांच्या आधारावरती आपल्याला पुढील विभक्त्या चालवायची आहे. वर्तमान काळ तृतीय पुरुष म्हणजे एक आणि अनेक वचने क्रियापदे असतात. वरील क्रियापदांमध्ये भास, पच, कस म्हणजे मूळ धातू आहेत इत्यादी क्रियापदांचे मूळ धातू असून शेवटी लावलेले ती हे प्रत्यय वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचनातील आहेत. तसेच मूळ धातूच्या शेवटी अंती हे प्रत्यय लावून वर्तमान काळ तृतीय पुरुष अनेक वचन होते. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. वर्तमान काळाचे प्रत्यय पाहिले होते. त्याच्यामध्ये काय तर उत्तम पुरुष, मज्जीन, सीथ आणि पठम
ती अंती हे आपण पाहिलं होतं. गच्छती हा आपण उदाहरण म्हणून घेतलं होतं, तसं हे आता आलेलं आहे. तर हे सुरुवात आहे आपली. तर हा प्रथमा विभक्तीचा आपण 3 उदाहरणं घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा क्लास थांबवणार आहोत. काय सांगायचं पहिलं तर आपण समजून घ्या की भासती म्हणजे बोलतो आपण बघितलं, आणि भासंती म्हणजे बोलतात, ते बोलतात. भासती म्हणजे आपलं काय बोललं होतं, आपलं सो सा तंग ते ता तानी, हे प्रथम पुरुषाचं आपल्याला पहिलं पाहिलं होतं आपण पुरुषमध्ये. तर तो बोलतो, ती बोलते असं पण होणार आहे. सा बोलती, ते बोलते असं आपण भासती बोलणार आहे. म्हणजे काय आलं, सा भासती, सो भासती, ती भासती, म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला एंडिंगमध्ये आपल्याला ते शब्द समजणार नाही. म्हणजे तो बोलतो, ती बोलते, ते बोलतात, ते बोलतो, म्हणजे त्या बोलतात, असं कसं आपल्याला येतं ना सगळे पाहिलं होतं आपण ते. तर भासती म्हणजे तो बोलतो, भासंती म्हणजे ते तानी त्यातल्यानुसार ते बोलतात किंवा ती बोलते. पचती तो शिजवतो, पचंती म्हणजे ते शिजवतात की ती शिजवते. कसती म्हणजे तो कसतो, तो शेती करतो. कसंती म्हणजे शेती करतात किंवा कसतात किंवा कसते किंवा शेती करते. अशा प्रकारे छोटेसे अर्थ समजून घ्यायला त्यामध्ये आपण हे क्रियापद संपूर्ण अर्थ पाहिलेले आहेत. त्याच्यातला हा छोटासा एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलेला आहे. तर उदाहरण नोट डाऊन करा सगळ्यांनी की एक वचनामध्ये काय होणार आहे, नरो भासती हा शब्द आपल्याला आलेला आहे. तर नरो भासती म्हणजे मनुष्य बोलतो. नरो भासती म्हणजे मनुष्य बोलतो, एक वचनमध्ये झालं. त्याच्यातला नर अधिक ओ प्रत्यय लागला आहे. आणि क्रियापद भासती. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की क्रियापद कर्ता एक वचनामध्ये असेल तर क्रियापद ही एक वचनात असतं. तसं नरो हा कर्ता आहे, आणि भासती क्रियापद आहे. नर ह्याला ओ प्रत्यय लागल्यामुळे नरो झाला. भासती क्रियापद आहे, त्याला मूळ धातू भास आहे, त्याला लागलेला आहे ती प्रत्यय, तसं झालं ते भासती. नरो भासती म्हणजे मनुष्य बोलतो. म्हणजे प्रथमा विभक्ती ओ प्रत्यय जेव्हा लागतो, कर्त्याला ओ प्रत्यय लागतो, तेव्हा प्रथमा विभक्ती होते नरो. भासती क्रियापद आहे, नरो भासती म्हणजे मनुष्य बोलतो. प्रथमा विभक्ती अनेक वचन, आ प्रत्यय लागला, नरा भासंती, नरा भासंती म्हणजे माणसे बोलतात. नर अधिक आ प्रत्यय नरा झाला, भासंती झाला, अंतीचा अंती प्रत्यय झालेला आहे, म्हणजे माणसे बोलतात. सेकंड उदाहरण, मातुलो पचती शब्द आहे. मातुलो पचती म्हणजे मातुलो म्हणजे मातुल म्हणजे मामा, त्याला ओ प्रत्यय लागला आहे, मातुलो झाला त्याचं. आणि पचती क्रियापद आहे, म्हणजे मामा शिजवतो. त्याचाच अनेक वचन काय होणार, मातुला पचंती, मामा शिजवतात. तिसरा आहे कसको कसती. कसक म्हणजे शेतकरी, आता आपण पाहिलेला आहे, त्याला ओ प्रत्यय लागला, कसको झाला. आणि कसती, कस हा मूळ धातू आहे, त्याला ती प्रत्यय लागला, कसती झाला. तर शेतकरी शेती करतो एक वचनामध्ये, आणि अनेक वचनामध्ये कसका कसंती, शेतकरी शेती करतात, कसका कसंती. आता हे झाले एक प्रथमा विभक्तीचे एक वचन अनेक वचनमध्ये. हे नॉर्मल शब्द होते म्हणून आपण त्याला एक म्हणजे अरेतुरेक एक शब्द, एक प्रकारे अरेतुरेक प्रकारे आपण बोललो त्याच्यामध्ये. पण ह्या जागेचा शब्द कुठला असता, बुद्धो भासती हा शब्द असता, बुद्ध बोलतो, हा नॉर्मल ट्रान्सलेशन आहे. ॲज पर ट्रान्सलेशन रूल ते नॉर्मल केलेलं आहे. पण आपण मराठीमध्ये जर ट्रान्सलेट करत असताना ते आपण त्याला काय बोलणार, बुद्ध बोलतात, अशा प्रकारे शब्द यायला पाहिजे होता. पुढे काय असेल समजा उदाहरण म्हणून, बुद्धो सयती, बुद्ध झोपतो, हा मराठी ट्रान्सलेशन आहे. त्याचा नॉर्मल ट्रान्सलेशन आहे, पण जेव्हा आपण आपल्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना काय म्हणणार, बुद्धो सयती झालं, बुद्ध झोपतात. अनेक वचन आपण आदर देतो आहे. शेवटचा समजा आपला बुद्धो गच्छती, बुद्धो जातो, हा मराठी ट्रान्सलेशन म्हणजे ग्रामरच्या नियमानुसार बुद्ध जातो
हाही ट्रान्सलेशन बरोबर आहे, पण आपण बुद्धांना अरेतुरी न करत असल्यामुळे, त्यांना आदर देत असल्यामुळे आपण तिथे काय शब्द वापरला आहे, बुद्धो गच्छति म्हणजे बुद्ध जातात. तर हे 2 नियम हे नॉर्मल नियम आहेत, पण खूप महत्त्वाचे नियम आहेत. नियम म्हणता येणार नाही आहे, पण आपण बुद्धांना कधी पण रिस्पेक्ट देतो, त्यामुळे हा शब्द आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करा त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला म्हणजे आपण मोठे व्हिडिओ करत नाही आहे, आपण छोटे छोटे करतो आहे, जेणेकरून मुलांना विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावे म्हणून. तर ही पटमा विभक्ती आज आपण घेतले. उद्या परवा आपण द्वितीय विभक्ती घेऊ, तृतीय विभक्ती घेऊ, चतुर्थी घेऊ, पंचमी घेऊ, छठी घेऊ. तर आजचा लेक्चर आपल्याला समजला असेल असं मी गृहीत धरतो. आपल्या सर्वांचे रिस्पॉन्स मी पाहतो आहे, खूप छान पद्धतीने तुम्ही रिॲक्ट होत आहे, खूप छान पद्धतीने मला बरं वाटतं आहे की आपल्याला कमेंटही करताय. काही चुका माझ्याकडून घडत असतील तर कृपया मला ते समजून सांगाव्या. कमेंट केलं की तर काय हरकत नाही. लाईक, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जे पालीचा ज्यांना आता ॲडमिशन घेण्यास इच्छुक आहेत पण होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी पण हा उपक्रम आपण चालू केला. 8 विभक्ती आपण पूर्ण बघणार आहोत आणि शेवटचा आपण संधी बघणार आहोत आणि हा उपक्रम थांबवणार आहोत. कारण माझे 9वीचे विद्यार्थी मला बोललेत की आम्हाला संधी पण शिकायची आहेत, तर त्यांच्यानुसार त्यांचा सिलेबस आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर आय होप आजचा लेक्चर आपल्याला आवडला असेल. माझा हा उपक्रम आपल्याला कसा वाटतो आपण जरूर कमेंट करून सांगावा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून मी इथे शेवटला तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहेत की तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून घरी सोडवायचे आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला म्हणजे शब्द सांगितलेले आहेत, क्रियापद सांगितले, मराठी आणि मराठी अर्थ पण सांगितले. त्यांच्या आधारावरती 1-2 उदाहरणं मी तुम्हाला शेवटला देणार आहे. तिथे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तर तेवढे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, तेवढी तुम्हाला चांगली असेल. कारण शब्दसाठा आपल्याकडे असला पाहिजे, पालीचा शब्दसाठा असला पाहिजे. तर तो मी दिलेला आहे. शेवटला म्हणजे सुरुवातीला पाहिलं असेल आपण स्क्रीनवरती, ते नोट डाऊन नाही केलं तर मी शेवटला प्रयत्न करतो देण्याचा. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. आपल्याला माझा हा उपक्रम आपल्या सर्वांना आवडला असेल तर चॅनल पण लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून मला तुम्हाला हा विषय समजत आहे की नाही हे मला समजेल. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथंच रजा घेतो. नमो बुद्धाय.